लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट झाली। या राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं नसल्यामुळे केंद्रात भाजप स्वबळावर येऊ शकली नाही। भाजपच्या या पराभवाचे पक्षीय पातळीवर विश्लेषण केले जात आहेत। त्याचवेळी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपने महाराष्ट्रात घेतलेल्या निर्णयाची चीरफाड करण्यास सुरुवात केली आहे। आरएसएसचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय, पाहूयात सविस्तर। या लेखात म्हटलंय की लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे मोठं नुकसान झालं। या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली। रतन शारदा यांनी कोणत्याही नेत्याचं नाव न घेता म्हटलंय की भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केलं होतं। त्याने 26/11ला आरएसएसचं षडयंत्र म्हटलं होतं, तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटलं होतं। त्यामुळे आरएसएस समर्थक खूप दुखावले गेलेत। भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही। महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला। भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, मात्र भाजपची ओळख पार्टी विदाउट एनी डिफरन्स अशी झाली आहे, असं या लेखात स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे। अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसलाय। भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होतं, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती असा प्रश्न या लेखात विचारण्यात आलाय। भाजपमधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्तव कळते या मोठ्या भ्रमात राहिले आहेत। भाजपने निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्क केला नाही। त्यांनी निस्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं असं देखील लेखात म्हटलं आहे। ऑर्गनायझर मधून भाजपला चक्क आरसा दाखवला गेलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये जे काम केले त्याचा हाल हवाला देण्यात आलेला आहे। आयाराम गयारामांना घेऊन भाजपने राज्यातील वर्चस्व कमी केले। भाजप हवेत वावरत होती, जमिनीवरचे कार्यकर्ते आणि संघाशी संपर्क साधला गेला नाही। मोदींचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढली गेली ही चूक आहे। थोडक्यात ऑर्गनायझरच्या या लेखात अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे भाजपचं पानिपत झाले असं म्हणण्यात आलेलं आहे। अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली आहे। आयाराम गयारामांना घेऊन भाजपने राज्यातील वर्चस्व कमी केले। जमिनीवरचे कार्यकर्ते आणि संघाशी संपर्क साधला गेला नाही। लोकसभा निवडणुकीत जे काम केलं त्याचा हाल हवाला समोर आहे। एकूणच भाजपला घरचा आहेर या लेखात देण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की काल देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील सरकारला खडे बोल सुनावलेले आहेत। पाहूयात ते काय म्हणाले। जिस प्रकार ये बातें हुई, जिस प्रकार एक दूसरे को लताड़ना हुआ, जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा, 2 गठ बटेंगे, आपस में शंका संशय उत्पन्न होगा, इसका भी ख्याल नहीं रखा गया और विनाकारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया। टेक्नोलॉजी का सहारा करके असत्य बातें परोसी गई, नितांत असत्य। क्या शास्त्र का, विज्ञान का, विद्या का ये उपयोग है? सज्जन विद्या का ये उपयोग नहीं करते। विद्या विवादाय ये खलस्य ऐसा कहा है। विद्या का उपयोग प्रबोधन करने के लिए होता है, लेकिन आधुनिक विद्या टेक्नोलॉजी का उपयोग असत्य परोसने के लिए किया गया। ऐसे से देश कैसे चलेगा भाई? आखिर सबको देश ही चलाना है ना। तर आपण पाहिलं मोहन भागवत यांनी काल सरकारला खडे बोल सुनावले आणि आज या लेखातून भाजपला घरचा आहेर देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी भाजप आणि सरकारवर संघ नाराज आहे का अशी चर्चा सध्या समोर येत आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणाचा दाखला देत भाजपला चक्क संघाकडून घरचा आहेर देण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी देशोन्नतीला फॉलो करा आणि पाहत रहा देशोन्नती।